कल्पना करा, सकाळी उठल्यावर तुमच्या बँक खात्यात लाखो रुपये असतील, आलिशान घर, महागडी गाडी आणि जगभर फिरण्याची मोकळीक असेल. पण एक प्रश्न पडतो, अमेरिकेत इतके श्रीमंत लोक कसे आहेत? आणि जगातील सर्वात मोठ्या कंपन्या अमेरिकेतच का जन्माला आल्यात? काही लोक म्हणतात अमेरिकेत जन्म झाला म्हणजे माणूस आपोआप श्रीमंत होतो. पण हे खरं आहे का? की यामागे अनेक वर्षांची मेहनत, योग्य धोरण आणि काही अशी रहस्य आहेत जी बहुतेक लोकांना माहीतच नाही आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमेरिका इतका श्रीमंत देश कसा बनला, तिथले लोक जास्त पैसे कसे कमावतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात राहून आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था इतकी मोठी का आहे? अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. उद्योग, तंत्रज्ञान, शेती, औषध निर्मिती, चित्रपट, बँकिंग, ऑनलाईन सेवा अशा अनेक क्षेत्रांत अमेरिका आघाडीवर आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पैसा फिरतो आणि जास्त पैसा फिरतो तिथे रोजगार आणि व्यवसायाच्या संधीही जास्त असतात. त्यामुळे सामान्य लोकांचं उत्पन्नही अनेक देशांपेक्षा जास्त असतं. जगातील मोठ्या कंपन्या अमेरिकेतच कसं काय आहेत? गुगल, ॲपल, ॲमेझॉन, मेटा, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्या अमेरिकेत सुरू झाल्या. या कंपन्या फक्त अमेरिकेसाठी काम करत नाहीत तर संपूर्ण जगातून पैसे कमवतात. उदाहरणार्थ, आपण भारतात मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, ऑनलाईन खरेदी करतो. या सर्वांमधून काही ना काही पैसा अमेरिकन कंपन्या. दुसरं, शिक्षण आणि संशोधनावर भर. अमेरिका अनेक विद्यापीठे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी गणली जातात. येथे नवीन शोध, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनालाही खूप महत्त्व दिलं जातं. जे देश नवीन तंत्रज्ञान तयार करतात ते इतर देशांना ते विकून खूप मोठा पैसा कमवतात. म्हणूनच अमेरिका फक्त वस्तू विकत नाही तर कल्पना आणि तंत्रज्ञानही विकते. चौथं, व्यवसाय सुरू करणे तुलनेने सोपे. अमेरिकेत एखादी चांगली कल्पना असेल तर तिच्यासाठी गुंतवणूक मिळण्याची शक्यता जास्त असते. अनेक गुंतवणूकदार नवीन व्यवसायामध्ये जास्त पैसे गुंतवतात. यातून हजारो स्टार्टअप्स तयार होतात आणि त्यांपैकी काही पुढे अब्जावधी डॉलरच्या कंपन्या बनतात. भारतातही आता स्टार्टअप संस्कृती वाढतच आहे, पण अमेरिकेत हे वातावरण अनेक दशकांपासून खूप मजबूत आहे. पाचवं, कौशल्य आणि कामगिरीला महत्त्व. अनेक अमेरिकन कंपन्यांमध्ये व्यक्तीच्या कामगिरीला मोठं महत्त्व दिलं जातं. जास्त कौशल्य, जास्त जबाबदारी आणि चांगली कामगिरी असेल तर पगारही ते लोक जास्त वाढवून देतात. म्हणून लोक सतत नवीन कौशल्य शिकत राहतात. तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वित्त, वैद्यकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत उच्च कौशल्य असलेल्या लोकांना खूप चांगलं उत्पन्न मिळतं. सहावं, जगभरातील प्रतिभावक लोक अमेरिकेतच जातात. दरवर्षी लाखो विद्यार्थी, वैज्ञानिक, डॉक्टर, अभियंते आणि उद्योजक अमेरिकेतच जातात. ते आपलं ज्ञान आणि कौशल्य तिथे वापरतात. त्यामुळे अमेरिकेला जगभरातील हुशार लोकांचा फायदा मिळतो. हेही अमेरिकेच्या संपत्तीमागचं एक मोठं कारण आहे. सातवं, गुंतवणुकीची सवय. अमेरिकेत अनेक लोक फक्त पगारावर अवलंबून राहत नाहीत. ते शेअर बाजार, निवृत्ती निधी, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीतही पैसे टाकतात. त्यामुळे त्यांचे पैसे कालांतराने वाढत राहतात. म्हणजेच ते काम करून पैसे कमावतात आणि पैसा पुन्हा त्यांच्यासाठी काम करू लागतो. पण प्रत्येक अमेरिकन श्रीमंत असतो का? हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अमेरिका देश श्रीमंत आहे, पण प्रत्येक अमेरिकन श्रीमंत नाही. तिथेही गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणी आहेत. काही लोकांकडे प्रचंड संपत्ती आहे तर काही लोकांना घरभाडे आणि आरोग्य खर्च भागवणंही कठीण आहे. म्हणून सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट हे वास्तव असतात असंही नाही आहे. भारतासाठी यामधून काय शिकण्यासारखं आहे? आपण अमेरिकेकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. तर पहिली, सतत नवीन कौशल्य शिकणं, शिक्षण आणि संशोधनाला महत्त्व देणं, मेहनत आणि शिस्त,
अमेरिका श्रीमंत होण्यामागे एकच कारण नाही. मजबूत अर्थव्यवस्था, मोठ्या कंपन्या, उच्च शिक्षण, संशोधन, उद्योजकता, गुंतवणूक आणि जगभरातील प्रतिभावान लोक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे अमेरिकेची आर्थिक ताकद. पण लक्षात ठेवा, कोणताही देश असो, यशाचं खरं रहस्य मेहनत, योग्य कौशल्य, शिक्षण आणि सतत शिकण्याची तयारी यातच दडलेलं असतं. तुम्हाला अशाच ज्ञानवर्धक आणि रोचक माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.